नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तामिळनाडूच्या राजकारणात आणि विशेषतः अण्णा द्रमुक पक्षात रविवारी पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगम यांनी पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांच्या विरोधात 36 नवनिर्वाचित आमदारांना एकत्र करत बंड करण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर उफाळलेल्या या राजकारणामुळे पक्षात 2 गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील एका गटाने पलानीस्वामींवर मनमानी कारभार करण्याचा आणि पक्षाच्या हितापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आणि अण्णा द्रमुकने भाजप एनडीए आघाडीसोबत निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत, तर युतीने एकूण 53 जागांवर विजय मिळवला आहे. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हा गट सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे. षण्मुगम गटाच्या एका नेत्यानं उघडपणे म्हटलं आहे की CPS हे पक्षाच्या कल्याणासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहे. तामिळनाडूमध्ये सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून विविध पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. षण्मुगम गट यांनी अभिनेता तथा मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या TVK पक्षासोबत युती करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे पलानीस्वामीकडे हे छुप्या पद्धतीने सत्ताधारी DMKचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.